विधानसभेच्या निकालाच्या नंतर राज्यामध्ये ईव्हीएम आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि अशामध्येच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट निवडणूक आयोगावरती निशाणा साधला। संध्याकाळी 5:30च्या नंतर झालेल्या मतदानाचे फोटो दाखवा। 7.5% हे मतदान कसं काय वाढलं? हे वाढलेलं मतदान कोणत्या सेंटरवरती झालं असे अनेक प्रश्न त्यांनी विचारलेत। पटोलेंनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरती सुद्धा शंका उपस्थित केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा निवडणूक आयोग मॅनेज झालाय असा आरोप केलाय। निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्राच्या या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होते आहे। लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे। स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। आज मस्कनी स्टेटमेंट दिलेलंच आहे की कुठलंही काय ते इलेक्शन मशीन क्या ईव्हीएम इज सब्जेक्ट टू हॅकिंग। हा म्हणजे असं आहे की एक ससा द्यायचा आणि हत्ती घ्यायचा। महाराष्ट्रामध्ये 5,04,313 अधिक मतं आली। ही अधिक मतं येतात कुठनं? हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020ला त्यांचं ठरलं होतं। तर नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला काय सवाल केलेत बघूयात। 20 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5 वाजता 58.22% मतदान। 20 नोव्हेंबरच्या रात्री 11:30 वाजता 65.02% मतदान। 21 नोव्हेंबर रोजी मतदान 66.05% झाल्याचं आयोगानं सांगितलं। मतदानाची वेळ संपल्यावरती 7.83% मतांची वाढ कशी काय झाली? रात्रीमधून 76 लाख मतांची वाढ कशी झाली असाही त्यांचा सवाल आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोगाने कोणतीही पत्रकार परिषद का घेतली नाही असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारले आहेत। निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरच्या रांगेचे व्हिडिओ द्यावेत अशी ही मागणी त्यांची आहे। आयोगाने जी पारदर्शकता पाळली पाहिजे ती पाळली नाही असाही त्यांचा मोठा आरोप आहे। मतदानाच्या टक्केवारीमध्ये तफावत आहे, कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असंही त्यांचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।